नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आईने ना मला भाजीपाला पाठवून दिलेला आहे. मी तुम्हाला दाखवते की काय भाजीपाला बी दाखवत होती ना आई, त्याच बीचा आहे हा दोडका. तर याची भाजी बनवायची मला आता. काय दिलंय, कढीपत्ता दिलेला आहे. कढीपत्त्याचं झाड आहे ना त्यांच्या घरासमोरच झाड, तर भरपूर कढीपत्ता दिलाय. आणि कढीपत्त्याला वास पण खूप आहे. गावरान कढीपत्ता आहे, खूप वास येतो त्या कढीपत्त्याचा. याच्यात पण आळूची पानं दिलेली आहेत. 2 आळूचे प्रकार लावलेले आहेत त्यांनी ना, तर 2 आळूची पानं प्रकारची दिलेली. हे बघा, ही काळी पानं आहेत आणि ही पानं पण जरा जाड आहेत आणि ही जरा हिरवी आहेत. अशी ही पातळ आहेत पानं आणि ही जरा पानं जाड आहेत. तर 2 प्रकारचे आळू लावलेले आहेत त्यांनी. हे बघा, याचं पाठीमागचं असं आहे आणि हे पाठीमागचं काळे काळे आहेत शिरा, याच्या जाड पण आहेत. अशा 2 प्रकारच्या आळूची पानं दिली. कढीपत्त्याचा वास खूप येतो. अजून 2 दोडके, 3 दोडके दिलेले. तर हे बघा, हे जरा जास्तच कवळे आहे आणि हा पण कवळाची भाजी होऊ शकते. पण याचा आहे ना, मी दोडक्याचा ठेचा करणार आणि याची भाजी बनवणार, कारण हे खूप कवळे लवकर मग हे पण होतील. त्यापेक्षा याची आता भाजी बनवून टाकते आणि याचा उद्या ठेचा करेल. ठेचा पण खूप छान लागतो. आणि मी कारले दिले, आईने असेच वेल लावून दिलेले आहेत आणि ते वेल असेच त्यांच्या घरापाठीमागे झाड आहे ना, लिंबाचं झाड आहे, लिंबाच्या झाडावर गेलेले बघा. कारली दिलेली आहेत, जास्तच बारीक आहे. पण त्याला आता नसतं तोडलं, कारण हे इथं पुढं निबार झालेलं आहे, नंतर खराबच झालं असतं. त्याला काही कसलं औषध वगैरे मारलेलं नाही, काय नाही, असेच लावून दिलेले आहेत. ते चांगले आलेत आता. डब्यात अंडे दिलेली. तर अशा पद्धतीने ना आता सोलून घेतले. तर 4 फोडी करून पण होतं, चांगलं होतं दोडका. पण 4 फोडी नाही करायच्या, बारीक करायच्या, कारण मुलांचे नखरे दोडका खाणार नाही म्हणतात. असा केल्यावर खाते. तर 2 कांदे घेतलेले, कांदा बारीक कापते. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तर 1 टमाटर घेतलेले,
बारीक कापून टाकायचं. चला करूया सुरुवात भाजी बनवायला. आपण कच्चाण्याची डाळ भिजून घेतली. बोलतोय तरी ना जिरी मोहरीचा तडका दिलेला आहे आणि कांदा टाकलाय. आता चम्मच कांदा आहे ना थोडा फ्राय करून घेऊ. स्टँडला काय आता फोन नाही लावलेला. फोननी मला दगा दिला. स्टँडने दगा दिला, फोननी नाही. स्टँडने दगा दिला. फोन पाडला माझा खाली. थोड्यावरून वाचलाय माझा फोन. त्यामुळं आता काय हातात पकडलाय.